नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. कामगारांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून लाकडी बॅटने करण्यात आलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना चाकणमधील आंबेठाण चौकात मंगळवारी 30 जून रोजी रात्री 1च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. गोविंद शिवनारायण ढगे, वय वर्ष 24, सध्या राहणार आंबेठाण चौक चाकण, मूळ राहणार आंबेजोगाई, जिल्हा बीड असे घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकाश रवी सोनवणे व मयूर मुकुंद मोकळे, दोघेही राहणार आंबेठाण चौक चाकण, मूळ राहणार मलकापूर, जिल्हा बुलढाणा यांच्यावर खून प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 30 जून रोजी रात्री 1च्या सुमारास आंबेठाण चौकातील एका हॉटेलच्या पाठीमागील बाजूस गोविंद शिवनारायण ढगे हा अन्य रूममध्ये जाऊन शिवीगाळ करून मोबाईल घेत असल्याच्या कारणावरून आकाश सोनवणे व मयूर मोकळे यांनी त्याला हाताने आणि लाकडी बॅटने छातीवर, पायावर, हातावर आणि डोक्यात गंभीर मारहाण केली. त्यानंतर गोविंद ढगे यास चाकण ग्रामीण रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच डॉक्टरने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. आळंदीतील गुंडरे गल्ली परिसरात एका 4चाकी कारच्या धडकेत 2 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सायंकाळी घडली. रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असलेल्या बालिकेला कारने जोराची धडक दिल्यानंतर तिच्या अंगावरून वाहन नेत चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे संबंधित चालकाला चिंबळी फाटा येथे पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघातात श्रुतिका संतोष मिरासे, वय वर्ष 2, राहणार पुसद, जिल्हा यवतमाळ हिचा मृत्यू झाला. तर अपघातानंतर पळून गेलेल्या डॉक्टर प्रथमेश भीमराव कोकणे, वय वर्ष 26, राहणार चिंबळी, तालुका खेड, मूळ राहणार रुईपाटी, तालुका बारामती याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ पाठलाग करून चिंबळी फाटा येथे कार चालकाला अडवले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी श्रुतिकाचे वडील संतोष शंकर मिरासे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. चाकणमधील छेडा वाईन शॉपी या ठिकाणी गेलेल्या 2 अनोळखी इसमांनी मद्य खरेदी केले, मात्र पैसे दिले नाही. दुकान चालकांनी त्यांना पैशांची विचारणा केली असता कसले पैसे असे म्हणत चिडून हातातील दारूची बाटली संबंधिताच्या डोक्यात फोडली आणि जखमी केले. तसेच या परिसरात दहशत केली. या प्रकरणी अजय लोहार, वय वर्ष 30 यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 2 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार रात्री 9:30च्या सुमारास छेडा वाईन शॉपी या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावर चाकण, तालुका खेड येथे घडला. चाकण MIDC परिसरात निघोजे, तालुका खेड गावाच्या हद्दीत विनापरवाना गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगून फिरणाऱ्या एका युवकाला दक्षिण महाळुंगे MIDC पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून सुमारे 25,500 रुपयांचा गावठी कट्टा आणि एक जिवंत पितळी काडतूस जप्त करण्यात आले असून शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शेखर पोपट तांबे, वय वर्ष 23, राहणार तांबेवाडी, वरोडे, तालुका खेड, जिल्हा पुणे यास अटक करण्यात आली आहे. मंगळवारी 30 जून रोजी सायंकाळी निघोजे गावाच्या हद्दीतील महिंद्रा सर्कल जवळील पूजा हॉटेल परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या आरोपीची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसताना एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत पितळी काडतूस आढळून आले. आरोपीकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस करत आहेत. चाकण MIDC मध्ये भांबोली, तालुका खेड गावात अवैधरित्या देशी दारूचा साठा करून विक्रीसाठी ठेवणाऱ्या एका युवकाला उत्तर महाळुंगे MIDC पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून विविध क्षमतेच्या देशी दारूच्या एकूण 88 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे 5,560 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं. विश्वजित बिपिन कुमार महिलांगे, वय वर्ष 19 याला अटक करण्यात आली असून तो सध्या भांबोली गाव, तालुका खेड, जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे. खेड तालुक्यातील गोणवडी गावात अवैधरित्या हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर उत्तर महाळुंगे MIDC पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. आरोपीकडून 17 लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. उत्तर महाळुंगे MIDC पोलिसांनी जीवन मारुती राजपूत, वय वर्ष 48 याला अटक केली असून तो गोणवडी, तालुका खेड, जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे. गुन्हे शाखा युनिट 3 पोलिसांनी आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील 2 इसमांना गांजासह ताब्यात घेतले. पोलिसांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 2 इसम हे गांजा घेऊन आळंदी घाट या ठिकाणी येणार आहेत. सदर ठिकाणी सापळा लावून कारवाई केली आहे. विनयदीप गंगाधर मानवते, वय 29 वर्ष, राहणार चिंबळी, तालुका खेड,
जिल्हा पुणे, मूळ राहणार हिंगोली व इस्माईल मकबूल पठाण वय 25 वर्ष, राहणार गायकवाड वस्ती, कुरुळी, तालुका खेड, जिल्हा पुणे, मूळ राहणार सोलापूर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 76,850 रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत एक मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आलाय. शहराच्या आस्थापनेवरील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले असून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केलेत. नव्याने बदलीवर आणि पदोन्नतीवर हजर झालेल्या अधिकाऱ्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात विविध विभागांचा कार्यभार सोपवण्यात आलाय. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या नवीन चांदीच्या पालखी रथाच्या संपूर्ण कळसासाठी चांदी दान करण्याच्या संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पवार कुटुंबाच्या वतीने 11 किलो चांदी अर्पण करण्यात आली. मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे येथील विद्यार्थ्यांनी कृषी दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण या उपक्रमाचे आयोजन केले. काडिफनाथ ज्येष्ठ नागरिक संघ चिंचोशी तालुका खेड यांच्या वतीने एसटीच्या नवीन एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढण्याचे शिबिर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. चाकण नगर परिषद मार्फत चाकण नगर परिषद हद्दीतील महात्मा फुले नगरमधील आगरवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण निर्मूलनाची धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. खेड राजगुरुनगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या सुमारे 1.5 गुंठे शासकीय जागेवर एक बेकायदेशीरपणे दर्गा तयार केल्याची तक्रार सकल हिंदू समाज खेड राजगुरुनगर यांनी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व खेड तहसीलदार यांच्याकडे केली होती. अखेर सुमारे 3 महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने शासकीय विश्रामगृहातील अनधिकृत दर्गा व बांधकाम हटवून शासनाची जागा अतिक्रमणमुक्त केल्याची माहिती सकल हिंदू समाज खेड राजगुरुनगर यांच्याकडून देण्यात आली आहे. राजगुरुनगर नगर परिषद व कुशाग्र फाउंडेशनच्या वतीने शहरातील घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत शहरातील 1 वर्षात ज्या नागरिकासह सोसायटीने जुन्या वस्तू नगरपालिकेत घंटागाडी टाकण्याऐवजी थेट आर सेंटरला जमा केल्या अशा सोसायटीच्या पदाधिकारी सत्कार प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पशुवैद्यकीय दवाखाना मरखड अंतर्गत पिंपळगाव येथे दिनांक 1 जुलै रोजी शिबिरामध्ये जनावरांचे जंत निर्मूलन, गोचिड निर्मूलन, वंध्यत्व निर्मूलन इत्यादींचे औषध वाटप व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच एक महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कुडे बुद्रुक येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाअंतर्गत परसूल येथे पशुपालकांच्या शिबिरात घेण्यात जनावरांचे लसीकरण करण्यात आले. खेड तालुका कृषी विभाग आणि खेड पंचायत समितीच्या कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजा शिवछत्रपती सभागृहात मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांची जयंती निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. खेड तालुक्यातील धामणे फाटा ते पाईट या दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून तातडीने या रस्त्याचे काम करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने FDA तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आळंदी ते वाल्हे आणि देहू ते इंदापूर या मार्गांवर हॉटेल, अन्नपदार्थ, प्रसाद व अन्नदान संस्थांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही मार्गांवर मिळून 20 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. खेड तालुक्याच्या अनेक भागात बुधवारी 1 जुलै 2026 रोजी पावसाचा जोर दिसून आलाय. पश्चिम भागात पावसाने जोरदार आगमन केले. चाकण, राजगुरुनगर व आळंदी भागात देखील दुपारनंतर मध्यम ते हलक्या सरींच्या पावसाला सुरुवात झाली आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांनी शेतकऱ्यांच्या तसेच पशुपालक यांच्या जिव्हाळ्याचा तसेच दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा विषय राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळ सभागृहात मांडला. विधानसभेत आमदार बाबाजी काळे यांची मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी निधी वाढवण्याची मागणी केली. याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांची सकारात्मक भूमिका घेतली. माननीय अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमच्या खेड तालुक्यातील एक प्रश्न 2 मिनिटं थांबा. नितीनजी, राऊत साहेब, तुम्ही यानंतर थांबा. ते झाले तुम्ही. औचित्याच्या मुद्द्याद्वारे खेड तालुक्यातील एक प्रश्न महत्त्वाचा आहे. लवकर काढायचं. पुणे पूर्व चक्राकार मार्ग रिंग रोड प्रकल्पांतर्गत खेड तालुक्यातील इतर सर्व 10 गावांचा शेवाळ रस्ता सर्व्हिस रोड मंजूर असताना केवळ मरकळ आणि गोलेगाव या 2 गावांना शेवाळ रस्त्यापासून वंचित ठेवल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांवर होत असलेला तीव्र अन्याय दूर व्हावा यासाठी शासनाकडे आपल्या माध्यमातून माझी एक विनंती आहे
की पुणे चक्राकार मार्ग प्रकल्पात खेड तालुक्यातील इतर 10 गावांच्या धर्तीवर मौजे मरकळ आणि मौजे गोलेगाव या दोन्ही गावांच्या हद्दीत तात्काळ 110 मीटरचे भूसंपादन निश्चित करून दोन्ही बाजूंनी 15 मीटर रुंदीचा शेवा रस्ता अधिकृतपणे मंजूर करण्यात यावा. MMRDCने शासन दरबारी नितीन राऊत साहेब तुम्हाला. पाठवलेल्या चला, नितीन राऊत, 730 चला. कोटीच्या नितीन राऊत, सेवा चला. प्रस्तावाला चालू अधिवेशनात विशेष बाब म्हणून तातडीने प्रशासकीय चला, मंजुरी सुरू करा, द्यावी. चला. शेतकऱ्यांना सन्माननीय न्याय अध्यक्ष द्यावा. महोदय, सदस्य बाबाजी काळे यांनी अनुदान योजनेमध्ये बद्दल काही सूचना केलेल्या आहेत. वाटप करणाऱ्या गायी आणि ज्या गायी देतो आपण त्याच्या किमतीत वाढ करण्याच्या संदर्भात तर राज्य शासनाच्या अनुदान योजनेमध्ये आपण जे वाटप करतो त्या गायी म्हशीची जी किंमत आहे ती प्रत्येकी 70,000 इतकी निश्चित करण्यात आली होती. पण आता राज्य शासनाने आम्ही जी नवीन योजना जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना, या योजनेमध्ये आम्ही या गायी किंवा म्हशीची किंमत 1 लाख एवढी जाहीर केलेली आहे. त्यामुळे त्याप्रमाणे ते जे पशुपालक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तसेच ग्रामीण भागातील पशुधन खरेदी करता निधीचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आता आम्ही सगळ्या योजना एका छताखाली आणण्यासाठी आणि चांगला त्याचा परिणाम दिसावा, कारण काही योजना केंद्र शासनाच्या ज्याच्यात 10% अनुदान आहे, काही ठिकाणी 90% अनुदान आहे, पण जो मधला स्लॅब होता जिथे 50% तरी अनुदान दिलं तर जास्तीत जास्त लोक उत्साहाने घेतील. तर त्यासाठी आम्ही नवीन योजना आखलेली आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना. त्यासाठी आज 99.45 कोटीची आमची मंजुरीसाठी मागणी टाकण्यात आलेली आहे. तर तोही निधी उपलब्ध होईल. रमेशजी बोरनारे यांनी सांगितलेलं आहे की जी रामजी योजनेअंतर्गत गाई म्हशीच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तर ही योजना केंद्र शासनाची आहे, त्यांचे वेगळे घटक आहेत, वेगळ्या त्यांचे क्रायटेरिया आहेत. पण या योजनेमध्ये आता मी मगाशी सांगितलं की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेमध्ये याचा समावेश करण्यात येईल. त्यामुळे एकाच लाभाला 2 योजनेत देता येणार नाही, म्हणून आम्ही त्याला मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेमध्ये जास्तीत जास्त त्या गाई आणि म्हशीच्या वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर त्यांनी जो विषय मांडला आहे ते बरोबर आहे. पोल्ट्रीसाठी वीज दरामध्ये सवलत आम्ही संवर्धन खात्याला कृषीचा दर्जा दिलेला आहे. इथल्या सगळ्या लाभार्थ्यांना कृषीला जे काही सवलती मिळतात त्या सगळ्या शेतकऱ्याला जे मिळतात त्या पशुपालकांना मिळण्याचा निर्णय झालेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना विजेची सवलत देखील आहे. पशुसंवर्धन ला कृषी समकक्ष दर दिला असल्यामुळे हे त्यांना मिळणारच आहे. तसेच पोल्ट्री शेड उभारण्यासाठी पण अनुदानाची आपण त्याच्यामध्ये सवलत त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्यांना कर्जाला व्याज अनुदानसुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि कच्चा माल म्हणजे जसं तुम्हाला एखादी व्हॅन घ्यायची असेल, कोल्ड स्टोरेज करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे सोय. व्यवस्थित सगळे नियम पाळून जर अर्ज केला तर त्यांना तो लाभ होणार आहे. तसेच मला वाटतं जवळपास माझ्याकडे आलेले सर्व प्रश्नांना मी उत्तर दिले आहेत. काही लोकांचे प्रश्न जर राहिले असं असेल तर त्यांचे लेखी उत्तरं देण्यात येतील, पण जवळपास मी सगळं कव्हर केले. एकच फक्त सभागृहाचा जनरल प्रश्न होता, काही आमदारांनी तो मांडलेला आहे, ते उपस्थित नाहीत, की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन पशु उद्योजक ही योजना कधी सुरू होणार आहे. तर ही योजना आम्ही या बजेटमध्ये जाहीर केलेली आहे. आमचं काम वॉरफूटवर झालेलं आहे. फक्त त्याला एक सॉफ्टवेअर लागेल ज्याच्यातून ॲप्लिकेशन होईल, म्हणजे आपल्याला फेअर त्याच्यामध्ये रिझल्ट देता येईल ना. नाहीतर मग प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये जो लाभार्थी आहे त्याचा आणि डायरेक्ट डिपार्टमेंटचं संभाषण व्हावं, डिपार्टमेंटकडनं त्यांनी ऑनलाईन अर्ज करावा आणि मग आम्ही त्या पद्धतीने ते निवडू कागदपत्राची पूर्तता केल्यावर. तर याच्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करायचं. पण शासनाने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आहे की IT म्हणजे काय त्याच्या माध्यमातून जे सॉफ्टवेअर आहे ते त्यांच्याकडूनच घ्यावं. त्याच्यामुळे ते थोडं विलंब होतोय. त्यांच्याशी आम्ही सारखा पाठपुरावा करतोय. तर त्यांच्याशी बोलून हे लवकर आम्ही करू. माझं टार्गेट तर 1 मे होतं, पण त्या सॉफ्टवेअरमुळे थोडा विलंब झाला. तर आता आम्ही स्वातंत्र्य दिनाचं टार्गेट ठेवलं आहे. त्याच्यातही त्यांनी असमर्थता दर्शवली की ते 15-16 तारखेपर्यंत होईल का नाही. तर त्यांना आम्ही विनंती करू की आम्हाला हे सॉफ्टवेअर डेव्हलप करता यावं. आम्ही करून त्यांना ते त्यांच्याकडे वर्ग करू. पण आमचं काम फास्ट होण्यासाठी त्यांचं सहकार्य आम्ही मागितलेलं आहे. लवकरच त्याची बैठक लावणार आहे. आमची योजना खातं म्हणून पूर्ण तयार आहे, फक्त त्या सॉफ्टवेअरमुळे थांबलं आहे. तेही लवकर होईल आणि ज्या दिवशी होईल तर महाराष्ट्रातली ही म्हणजे आत्तापर्यंत योजनावर काम करताना माझा हाच भर राहिलेला आहे. हे खातं माझ्याकडे आज असेल नसेल, उद्या असेल नसेल, पण माझ्या योजना ज्या आहेत त्या लोकांसाठी सदैव माझ्या म्हणजे
ज्या मी मंत्री म्हणून योजनांची संकल्पना मांडली त्या सदैव कामात राहाव्या लोकांच्या. तर ही योजनासुद्धा जेव्हा फुल फ्लेजेडली अशी दिसेल तेव्हा खरंच महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार ग्रामीण भागात मिळेल आणि तो उद्योजक होईल आणि तो सन्मानाने राहील. पर्यायाने नागरीकरणावर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी या उद्देशाने स्वर्गीय सुभद्राबाई गुलाबराव मुंगसे या मातेच्या स्मृतीप्रित्यर्थ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रासे, रेणुका माध्यमिक विद्यालय रासे, श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण, श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज आळंदी देवाची या विद्यालयांना दशक्रियानिमित्त 2 लाख रुपयांची पुस्तके तालुक्याचे आमदार बाबाजी काळे व मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील विविध विकास कामांचा शुभारंभ बुधवारी 1 जुलै 2026 रोजी करण्यात आला. चाकण मार्केट संपूर्णपणे डिजिटल होत असून येथील बाजारभाव दर्शवणाऱ्या स्क्रीनचे उद्घाटन, नवीन वजन काटा व शेतकऱ्यांसाठी स्वच्छतागृहाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती, सर्व संचालक, आडते, व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. यामध्ये 3 कामांचं या ठिकाणी 2 कामांचं भूमिपूजन आणि एका कामाचं खरं तर उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. त्यामध्ये चाकण बाजार आवारामध्ये अद्ययावत स्वच्छतागृह बांधकाम करणे, रक्कम रुपये 53 लाख आणि त्याचप्रमाणे चाकण बाजार आवारामध्ये 100 टनी वजन काटा बसवणे, रक्कम रुपये 23 लाख असे या कामांचं स्वरूप आहे. आणि ज्याचं उद्घाटन झाले ते म्हणजे चाकण बाजार आवारामध्ये LED स्क्रीन बसवणे, रक्कम रुपये 9,15,000 असं खरं तर या ठिकाणी आपण कार्यक्रमाच्या निमित्तानं या उपस्थित आहे. बाजार समितीचं कामकाज करत असताना आपण पाहतोय गेले 3 वर्षामध्ये नवीन संचालक मंडळ आल्याच्या नंतर अद्ययावतपणे काय काय सुविधा उपलब्ध करून देता येईल त्या सुविधा पुरवण्याचं काम नवीन संचालकाच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसतंय. आणि निश्चितच आम्ही सर्व संचालक मंडळ आदरणीय सभापती विजूभाऊ शिंदेंच्या माध्यमातून या ठिकाणी गेले 1.5-2 वर्ष काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी झाल्याचे दिसून येत आहे. आपण जे या हॉलमध्ये आपण बसलेलो आहे, ह्या शेडमध्ये बसलेलो आहे, याचं देखील संकल्पना खरं तर या 1.5 वर्षामध्ये पूर्ण झालेली आहे. डिजिटल मार्केट कशा पद्धतीने होईल याचं खरं तर प्रयत्न आमच्या माध्यमातून सुरू असताना आज या बाजार समितीच्या आवारामध्ये हा जो काही समोर डिजिटलचा बोर्ड दिसतोय त्या बोर्डवरती संपूर्ण भारतभरातील, देशभरातील विविध प्रमुख बाजारांचे बाजारभाव प्रामुख्यानं आपणा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी त्या स्क्रीनवरती उपलब्ध होणार आहे. जेणेकरून आपल्या चाकणचा बाजारभाव हा भारतातील इतर बाजारभावांच्या तुलनेमध्ये कोणत्या पद्धतीने सुरू आहे निश्चित या माध्यमातून शेतकऱ्यांना एक प्रकार सडतो लवकर आणि त्याचे ऊन, पाऊस, वारा यापासून संरक्षण होण्यासाठी अशाच प्रकारचा फक्त भव्य स्वरूपात ॲक्शन हॉल त्या ठिकाणी व्हावा आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा सुद्धा मालाला व्यवस्थितरित्या त्याचं रक्षण केलं जाईल आणि त्या मालाला योग्य भाव मिळाला जाईल. ती गरज खऱ्या अर्थाने दिली गेली पाहिजे, तरच त्या ठिकाणी मार्केटचंही या ठिकाणी उत्पन्नामध्ये वाढ होती. व्यापारी असेल, आडते असतील, हमाल मापडे असतील, यांना सुखसुविधा या ठिकाणी मिळाल्याच्या नंतर काम देखील अधिक रेगरूपाला येतं. त्या पद्धतीने आपण अतिशय चांगलं काम या ठिकाणी करत आहात. त्याचप्रमाणे आपण जयसिंग शेठ की शेड किती महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी. रोज आमचे हमाल मापडे, आडते, शेतकरी बांधव की ज्यामुळं पावसामध्ये आज पाऊस आहे परंतु लोक आज आमची बिंदास्त आहेत, आहे का नाही कसोडी पाटील? का की बाबा चला बाजार समितीने त्या ठिकाणी शेड उभं केलं आहे. आज विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सगळं संचालक मंडळ मागच्या बाजूला उभं त्या ठिकाणी राहिलेलं आहे. जयसिंग शेठपासून ती मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोलदादांनी सगळ्यांचं निवेदनाच्या माध्यमातून स्वागत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. ज्येष्ठ मार्गदर्शक माऊली शेठ शेवकरींपासून आमचे कांडगे साहेबांच्यापासून सगळी फळी त्या ठिकाणी अशोकराव बसलेली आहे, प्रकाशभाऊ आमचे मोऱ्यांना आहेत, ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं. काजोळे साहेब तुम्ही काय काळजी करू नका, जसे शेड इथं झाले बाजार समितीने पैसे त्या ठिकाणी साठवून ठेवलेले आहेत, कुठेही अतिरिक्त भानगड केलेली नाही. त्यामुळे पुढचं शेड जे आहे ते आपल्याला तरकारीमध्ये करायचं, काय काळजी करू नका. आणि बरं का जयसिंग शेठ, मोठं शेड जसं इथं झालं तसा तरकारीच्या बाजारामध्ये देखील का की बघा आता पावसामध्ये कशी परिस्थिती आहे, जेणेकरून आपल्या बाजार हाटामध्ये
ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे एक परिपूर्ण बाजार करण्याचं काम आपल्याला या बाजार समितीच्या वतीने त्या ठिकाणी करायचं आहे. आज आपल्या LED स्क्रीनच्या माध्यमातून देशभरातले बाजार काय कुठं काय काय आपण बाजार समिती डिजिटल करणार म्हणजे नेमकं काय करणार. आज मला वाटतं आजपासूनच आपण पलीकडचं देखील मार्केट तरकारीचं डिजिटल त्या ठिकाणी केलंय. कांदा बटाटा देखील डिजिटल आहे. आता शेळी मार्केट देखील आपण डिजिटल त्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती चालू केलेलं आहे. चालू केलं ना शेळी मार्केट डायबर केलं आहे. त्यामुळं ही आणि खेडचं देखील मार्केट आपलं डिजिटल त्या ठिकाणी केलं आहे. शेवटी बदललेल्या काळानुसार सगळं डिजिटायझेशन त्या ठिकाणी झालं पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका. आणि हे करत असताना इथं आलेल्या प्रत्येक माणसाला शुद्ध आरोचं पाणी, जेवणाची व्यवस्था आणि आता टॉयलेटचं अद्ययावत टॉयलेट चांगलं आकाश हॉटेलसारखं 5 स्टार टॉयलेट आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचं आहे. आणि त्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलं आहे. 100 टनी वजन काट्याचं काम त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन आपण आज या ठिकाणी करतोय. आता फक्त प्रश्न त्या दिवशी मागच्या आठवड्यामध्ये एक कार्यक्रम इथे झाला आणि ते सगळी शेतकरी संघटना होती. अशोकदादा मोठा राडा इथं चालू झाला. तर मला नंतर एकाने सांगितलं, म्हणलं काय झालं, म्हणलं सभापती शेड एवढं मोठं बांधलं, आपण 50 लाखाचं घर बांधलं तर मोठी वास्तुशांती करतो. म्हणजे तुम्हाला उद्घाटन करायचं आहे करा पण याची वास्तुशांती पहिली करा. वास्तुशांती केली की इथं काहीच होणार नाही. त्यामुळे आम्ही ब्राह्मण काकांना बसून ठेवतो पुढच्या आठवड्यात कुठला मुहूर्त असेल त्या दिवशी वास्तुशांती आणि याची का की इथे सगळं इथं आलेली माणसं ही सुख समाधानकारक त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि ह्या शेडचा उपयोग काय बाजार समितीच्या सगळ्या आमच्या, मी जरी सभापती असतो परंतु आमचं सगळे संचालक मंडळ यांच्या पुढाकारात आपल्या तालुक्याचे आमदार बाबा शेटकाळे असतील, आम्ही सगळी मंडळी सातत्याने विकासाच्या दृष्टीनं काम करत असताना या तालुक्याची शेतकऱ्यांची संस्था आणि शेतकऱ्यांची संस्था कशी पुढे घेऊन जायची त्या दृष्टीनं काय काय करायचं ही सगळी कामं खरं तर आपण त्या ठिकाणी करतोय. रामशेठने अनेक गोष्टीच्या सूचना त्या ठिकाणी केल्या. पण आता थोडीशी एक गोष्ट खरी आहे की मी जिल्हा परिषदला निवडून गेल्यापासून काही गोष्टीमध्ये आता अशोकदादा पूर्वीसारखं मला जेवढं लक्ष देता यायचं तेवढं देता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं तरी पण आमचं सगळं संचालक मंडळ आम्ही सातत्यानं ज्या ज्या गोष्टी आहेत विकासात्मक रचनात्मक ज्या गोष्टीची मागच्या आठवड्यात देखील आपण पलीकडच्या बाजूला कॉन्क्रिटीकरण त्या ठिकाणी केलं, त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे डिजिटल मार्केट महाराष्ट्रामधलं एक अद्ययावत मार्केट बाजार समितीचं आपलं झालं पाहिजे. त्या दृष्टीनं आमचं सगळं आपलं सगळं संचालक मंडळ त्या ठिकाणी काम करते. आज कृषी दिन आहे, कृषी दिनाच्या देखील मी आपल्या सगळ्यांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि ह्या व्यक्त करत असताना फक्त शेतकरी हमाल मापाडी कष्टकऱ्यांसाठी नाही तर या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांसाठी शेतकऱ्यांसाठी बाजार समितीच्या वतीनं बाजार समितीच्या घटकांच्यासाठी भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी नाविन्यपूर्ण आहेत ते करण्याचं काम आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायचं आहे. आमचं सगळं प्रशासन त्या ठिकाणी आहे, स्टाफ त्या ठिकाणी आहे. रामशेठनी काही सूचना तक्रारी सांगितली असतील पण रामशेठ आता हे सगळे रामशेठचं आमच्या ते सचिवावरती सारखं डोळा आहे. आता कार बाबा ते रिटायरला आले अरे एवढं ठीक आहे. आता नवीन प्रशासन आहे, नवीन गोष्टी आहेत, हे सगळं चालणार आहे. परंतु शेवटी आपल्याला चांगलं काम चांगली भूमिका त्या ठिकाणी घेऊन जायची आहे. शेतकऱ्यांसाठी बाजार समिती म्हणून जे जे घटक आहेत या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम, सेवा सुविधा देण्याचं काम. एक गोष्ट आहे, बाजार म्हटलं तर सगळं होणार, बाजार म्हटलं तर कागदाची पिशवी उडणार, बाजार म्हटलं ट्रॅफिक होणार, अचानकपणाने एका दिवशी फ्लो वाढला तेवढं होणार, कारण शेवटी हा बाजार आहे आणि बाजार हटामध्ये हे सगळं होणार. पण हे सगळं करताना आमचं प्रशासन देखील किरणराव अतिशय ताकदीने ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काम करायचा प्रयत्न करत आहे. आणि उद्याच्या काळामध्ये आणि आम्हाला एक गोष्ट भारी आहे, रामशेठ एक गोष्ट आमचं चांगलं करत आहे. काय करते आहे अशोकराव की काय झालं का लगेच व्हॉट्सअपला पाठवते, आम्हाला माणूसच बघायला टाकायला लागते की लगेच आम्ही दुसऱ्या मिनिटाला प्रशासनाला लगेच सूचना करतोय असं असं झालं. प्रशासनाला म्हणताच येत नाही की असं झालंच नाही, रामशेठ लगेच पाठवते. त्यामुळे मी आता आमच्या प्रशासनाला कळलं की काय पाठवते रामशेठनीच पाठवलं. शेवटी ज्या सूचना ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घडल्या पाहिजे आणि त्यामुळे सगळे अलर्ट त्या ठिकाणी सोमनाथभाऊ राहतात. आणि उद्याच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी संभाजाव्या सर्वसामान्य शेतकरी आहे, हा माणूस आहे, त्याला वाटलं पाहिजे अरे या बाजार समितीमध्ये. परवा दिवशी मी चिंचोशीला होतो, चिंचोशीला एक शेतकरी म्हणलं काय काम नाही, म्हणलं आज म्हणलं शेडमध्ये जाऊन बसव, म्हणलं इथले पाऊस आमच्याकडे चाललाय, म्हणलं काय नाही, म्हणलं शेडमध्ये जाऊन जरा चाकणला जाऊन बसव. म्हणजे ही भावना या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकरी माणसाला असं वाटतंय की अरे ही बाजार समिती आपली आहे. इथं आल्यानंतर काही काम असून बघा 50% लोक इथं खरेदी विक्री करत नसतात, पण तू येत असतात चाकणला आले, खेडला आले की बाजार समितीमध्ये जात असतात, चक्कर मारत असतात, कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय, काय नवीन चाललंय, काय या सगळ्या गोष्टीचा बोध, या सगळ्या गोष्टीचं अनुकरण लोक त्या ठिकाणी करत असतात. म्हणून सेवा सुविधा देण्याचं काम
बाजार समितीच्या वतीनं आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. मागच्या काळामध्ये कांदा आंदोलन देखील आम्ही सगळ्या संचालक मंडळाने पुढाकार घेतला, भूमिका घेतली की अरे शेतकऱ्यांसाठी जे जे करावं लागेल त्यासाठी सगळे संचालक मंडळ कटिबद्ध आहे. आणि उद्याच्याही काळामध्ये अशोकदादा आपल्याला जी जी चांगली कामं करायची आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, सर्वसामान्यांच्या दृष्टीनं आणि बाजार समितीच्या ह्या सगळ्या परिसरामध्ये एक चांगलं काम, अजून नेतृत्वपूर्ण काम, पारदर्शी काम. एक गोष्ट आहे रामशेठ, न खाएंगे न खाने दूंगा आमचा अजेंडा आहे. भ्रष्टाचार मुक्त कारभार हा आमचा एजेंडा आहे आणि तो आम्ही तंतोतंत त्या ठिकाणी पाळला आहे. आमचं प्रशासन देखील सगळं पाळण्याचं काम करते, सगळं संचालक मंडळ. शेवटी काय की जर तुमची भूमिका प्रामाणिक असेल, तुमची भावना प्रामाणिक असेल, तुम्हाला भानगडी जर करायचे नसतील तर तुम्ही सगळं काम त्या ठिकाणी चांगलं करू शकता. आणि मागच्या 1.5-2 वर्षामध्ये हे सगळं करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलंय. उद्याच्या काळामध्ये उद्या अजून तुमच्या काही सूचना असतील त्या जरूर त्या ठिकाणी सांगा. कुमारशेठ पलीकडच्या बाजूला तुम्हाला कसं कसं पाहिजे तो देखील कॅम्पस आपल्याला याच्यासारखा कॅम्पस पलीकडच्या बाजूला देखील लवकरच आपण उभा त्या ठिकाणी करू. पैशाची तरतूद देखील बाजार समितीकडे भरभक्कमपणा नाही. आणि अजून एखादं काम, अजून एखादी गोष्ट, एखादी जागा बाजार समितीच्या माध्यमातून भविष्यात या तालुक्यामध्ये घेऊन अजून या चाकण आणि चाकणचा बाजार आजूबाजूला मोठ्या स्वरूपामध्ये कसा वाढवता येईल या दृष्टीने देखील आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. या तीनही कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने LED स्क्रीन असेल, 100 टनी वजन काटा असेल आणि अद्ययावत असं टॉयलेटची सुविधा असेल, या सगळ्याचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आमचे सगळे संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रत्येकदा तुमच्या सगळ्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये बाजार समितीतला प्रत्येक घटक, विजय शिंदे फक्त सभापती नाही, आमचे सगळे 10-12 जण सगळे त्या ठिकाणी सभापती आहेत आणि सगळे मिळून हा कारभार भविष्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी पुढे घेऊन जातोय. आतापर्यंत देखील हे सगळे आहेत आणि सगळ्यांच्या भूमिकेतनं आम्ही हा सगळा कारभार त्या ठिकाणी पुढे नेला आहे. भविष्यात देखील अधिक चांगलं काम, मी जरी जिल्हा परिषदला गेलो असतो तिथं गटनेता म्हणून काम करत असतो, पण अधिकचं काम या शेतकऱ्यांसाठी जे जे काही करता येईल माऊली शेठ ते करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करू, एवढंच या निमित्ताने सांगतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाच्या वतीनं मनापासून सदिच्छा शुभेच्छा. आपण सर्वजण उपस्थित राहिला, हमाल असेल, मापाडी असेल, व्यापारी असेल, सर्वांचं मी आदरणीय सभापती साहेब यांच्या वतीने सर्वांचं मी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी इतका वेळ दिला त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करून कार्यक्रम संपला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.